मागील भागात आपण पाहिले, बाबीला मुलगा झाला. चाळीतली जी लोक आतापर्यंत त्यांना त्रास देत होती, तीच लोक बाबीच्या मुलाबरोबर आता मैत्री जोडू लागली. त्याला जाता येता बोलू लागली, त्याच्याशी त्याला खेळायला घेऊन जाऊ लागली, फिरायला घेऊन जाऊ लागली, त्याची चौकशी करायला लागले. त्याला आता तो बाहेर पडला की नक्की कुठे गेलाय असं शोधायला जावं लागायला लागलं. आज त्यांना फिरायला जायचं होतं. बाबी येणार होती. 5:30ला तयार राहा सांगितलेलं. आणि अक्का त्याला कुठून शोधून आणायचं ह्या काळजीत होत्या. 5:30ला तयार राहायला हा सापडायला तर हवा. थोडा वेळ वाट बघून त्यांनी मास्तरांना सांगितले, नेहमीचंच काम करा आणि चक्कर टाका आणि 4 घरांपैकी कुठं सापडतो ते पहा. तेवढ्यात दारातून बाबी म्हणाली, मी आणलंय त्याला धरून. आता पुढे. विमानतळावर असा काही प्रकार घडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. विमानाचं अतिशय आकर्षण वाटणाऱ्या विवेकला केव्हा तरी विमानतळावर नेऊन पुष्कळ विमानं दाखवायची असं कितीतरी दिवस ठरत होतं. त्या पलीकडे अन्य हेतूही नव्हता. अशी काही नाट्यपूर्ण घटना तिथं घडेल हे कुणाच्या स्वप्नात नव्हतं. नुकत्याच येणाऱ्या विमानाची बरेच लोक उत्सुकतेने वाट पाहत होते. ठराविक विमानाची वाट पाहण्याचं इथं कुणालाच कारण नसल्यामुळे विमानतळावर उतरणारी सगळीच विमानं सारखी होती. अशा अनेक विमानांपैकी ते एक विमान होतं. पॅसेंजर्स उतरू लागले. अनाउन्समेंट तर सारख्या चालल्या होत्या. एकाएकी 8-10 माणसांचा घोळका हार तुरे घेऊन पुढे धावला. त्यातल्या एका माणसाकडे बाबीचं लक्ष गेलं आणि तिला कमालीचा धक्का बसला. ती व्यक्ती दुसरी कुणी नसून तिचे नाना होते. नाना आणि विमानतळावर. नंतर बाबीचं इतरांकडे लक्ष गेलं. पाहते तो काय, तिथं दाजीसाहेब होते. दाजीसाहेबच का, तिथे त्यांच्या ऑफिसातली सगळी मंडळी हजर होती. म्हणजे असं तर नसेल. पण हा विचार पुरा व्हायच्या आतच समोर प्रत्यक्ष ती घटना उभी राहिली. दाजींनी ज्या व्यक्तीला कडकडून मिठी मारली तो गृहस्थ शेखरच होता. कुणीतरी पटकन फोटो घेतला. ऑफिसातल्या मंडळीतर्फे शेखरला हार घातला गेला. तो नानाकडून पुन्हा फोटो काढला गेला. बाबीचं फोटो काढणाऱ्या माणसाकडे लक्ष होतं. पाहते तो शरद. तिथं जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नव्हता. बाबी आटल्यांना म्हणाली, सर आपण लवकर निघूया. का? म्हणजे सरांचं लक्ष नव्हतं. बाबीने थोडक्यात कल्पना दिली. सर म्हणाले चल. पण त्या दोघांचं ते बोलणं होईतो विवेक आणि अक्काच कुठे दिसेनात. सर आणि बाबी दोघेजण 4ही दिशेला पाहत राहिली. दोघेही नजरेच्या टप्प्यात नव्हती. तोवर तो सगळा घोळका त्यांच्या दिशेने येतोय असं लक्षात आलं. सर आपण इथून जाऊया. ती दोघं सापडतील आपोआप. त्या लोकांना एवढं भिण्याचं आपल्याला कारण नाही. सर भिण्याचा प्रश्नच नाही. हे सगळं योगायोगानं घडलंय. पण ते सगळे समजून चालतील की मी वेळ साधून बातमी काढून इथं आले. तू म्हणतेस ते खरं आहे. दोघं चालू लागली. बाहेरच्या बाजूला येईपर्यंत अक्का आणि विवेक दिसली नाहीत. कुठेतरी उभं राहून वाट पाहणं आवश्यक होतं. बाबी व सर त्यातल्या त्यात एका बाजूला थांबली. तू इथं थांब. कदाचित ती दोघं आपल्याला शोधत असतील, गडबडून जातील. आपण दिसलो नाही तर. सर गेले आणि बाबी तिथं उभी राहिली. आपल्या परीने बाबीने चुकवायची शिकस्त केली. पण भेट होण्याचाच योग होता. तो टाळणं तिच्या हातात नव्हतं. शेखरचं तिच्याकडे लक्ष जाताच तो थबकला. तो का थबकला
हे न कळून दाजीसाहेब, अण्णा सगळेच पाहू लागले. मग त्यांचंही लक्ष गेलं. शेखर त्यांना सोडून पुढे आला. बाबे तू? बाबी नुसती शेखरकडे पाहत राहिली. तू मला रिसीव करायला आलीस, मग इथं का थांबलीस? त्याला उत्तर देण्याच्या आतच विवेक आई अशी हाक मारीत लांबून धावत आला आणि त्याने बाबीला मिठी मारली. हा हा, शेखरने बोलण्याचा प्रयत्न करताच बाबी म्हणाली, तुमच्यापेक्षा लांबून प्रवास करून आलाय तो. एवढं एकच वाक्य बोलून बाबी चालायला लागली. त्यानंतर घरी येईपर्यंत कुणी एकमेकांशी बोललं नाही. विमानतळावर मोकळ्या जागेत पुष्कळ पळापळी केल्यामुळे विवेक दमला होता, पेंगायला लागला होता. घर गाठण्यापूर्वीच तो झोपला. बाबी रात्रभर जागी होती. मनात नाना तऱ्हेचे विचार येत होते. काऊर माजलं होतं. रात्रभर विचार करूनही सकाळपर्यंत शेखरबाबत आज आपल्या मनात निश्चित भावना कोणती आहे हे तिला ठरवता येईना. तिने मनाचा तळ शोधून पाहिला, ढवळून पाहिला, पण पत्ता लागेना. हे जीव घेणं अज्ञान तिला पेलेना. रातकिडा कर्कश ओरडतो, ह्यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. नक्की भावना कोणत्या आहेत याचा पत्ता लागल्याने जास्त शिनवटा आला. शेखरबद्दल तुला आता, काल त्याला प्रत्यक्ष समोर पाहिल्यापासून काय वाटतंय? असं कदाचित सकाळी आटले सर किंवा अक्का विचारतील. त्यांना काय सांगू शकू? रात्रभरच्या जागरणाने अंग जड झालं होतं. डोळे टारवटले होते. आज ऑफिसला दांडी मारायची. कामावर गेलो तरी लक्ष लागायचं नाही. अक्का आणि आटले सर सुद्धा अस्वस्थ होते. बाबीला झोप नाही रात्रभर. लक्षात आलंय माझ्या. दिवा होता खोलीत रात्रभर. तिला तू विचारू नकोस काही. काय? शेखरला पाहिल्यावर तुला काय वाटलं वगैरे काही विचारू नकोस. नाही बाई, मी नाही विचारायची. तिच्या यातनांची मला कल्पना आहे. आणि त्याशिवाय एवढ्या वर्षांनी खरोखरच कोणती भावना राहिली असेल हे सांगणं कठीण आहे. ते खरोखरच कठीण होतं. रात्रीप्रमाणे दिवसही तारवटल्याप्रमाणे गेला. घरात चैन नाही, उघड्यावर नाही, नुसती घालमेल. अशाच मनस्थितीत संध्याकाळी दाराशी फियाट थांबली. तोच रंग, तीच गाडी, तसाच खुणेचा हॉर्न. दार उघडणं, उतरणं, दार लावणं, लॉक करणं सगळं तसंच, त्याच क्रमाने, त्याच सहजतेने. फरक फक्त जाणवला तो शरीरयष्टीत. अमेरिका मानवली होती. बाबी खिडकीपासून दूर झाली. शेखरने आपल्या नावाची चौकशी केल्याचं बाबीला वरच्या मजल्यावर स्पष्ट ऐकू आलं. नंतर सरांचा आवाज, त्यानंतर जिन्यावर पावलं, दारावर टकटक आवाज. बाबीने दार उघडलं. या. शेखर समोरच्या खुर्चीवर बसला. बाबी पलंगावर. कसा काय झाला दौरा? बाबीने अगदी औपचारिक स्वरात विचारलं. बेस्ट. दौरा मानवलेला दिसतोच आहे. त्या स्वरात बाबी म्हणाली. हवा उत्तम, काम कमी, सोयी पुष्कळ. ज्याला हवा मानवणार नाही तो करंटा म्हणायचा. शेखर जरा उत्तेजित स्वरात म्हणाला. औपचारिकता शक्य तितक्या लवकर संपवावी असं त्याला वाटत होतं. बाबी काही बोलली नाही. काल एअरपोर्टवर आलीस, पण मला दिसणार नाहीस अशा जागी का उभी होतीस? तुम्ही तर मला पाहिलंत की. म्हणजे तशी जागा मला मिळू शकली नाही असंही नाही का होत? मी विमानातून उतरल्यापासूनच तुला शोधत होतो, म्हणून सापडलीस. मात्र लपावसं का वाटलं हे समजलं नाही. याचं कारण मी तुमच्यासाठी आलेच नव्हते. शेखरचा चेहरा खरकन उतरला. बाबीच्या बाबतीत खरं सांगतेस? हा प्रश्न उपस्थितच होत नव्हता.
कारण खऱ्या व्यतिरिक्त ती आजवर अन्य काही बोललीच नव्हती. शेखरचा चेहरा म्हणूनच उतरला. तिकडे लक्ष न देता बाबी म्हणाली, मी आपल्या विवेकला विमान दाखवायला आले होते. तुम्ही नेमके कालच याल हे माझ्या गावीही नव्हतं. तुला माहीत नव्हतं? कसं असणार? कुणी सांगितलं नाही? कोण सांगणार? का? याचा अर्थ तुम्हाला इकडचं काहीच माहीत नाही. कसं असणार? का कुणी सांगितलं नाही? कोण सांगणार? तुम्ही चौकशी केली नसेल असं तुला नक्की वाटतं? दुसरा कोणता तर्क करायचा? म्हणजे हा तर्क झाला, सत्यस्थिती नव्हे. तुला मी पत्र पाठवलं, त्याचं मला उत्तर आलं नाही. शरदने ते पत्र मधल्यामध्ये पळवलं. ते कसं मला कळणार? मला पत्र आलं नंतर ते एकदम दाजींचं. त्यातला मजकूर फार दाहक होता. मी त्यांच्याशी भांडले हेच त्यांनी कळवलं असणार. तुला त्यांनी आकाशातल्या विजेची उपमा दिली. शक्य आहे. आणखीन? मी माझं मूल वाढवणार आहे असं म्हणून म्हणालीस. होय. यावरूनच मी ओळखलं नकळतपणे तुझ्या अस्मितेला धक्का लागला म्हणून. त्याबद्दल आपण पुढे बोलू. नंतर काय झालं? नंतर काय होणार? तुझ्या पत्राची वाट पाहणं, ह्या पलीकडे काहीच घडलं नाही. मी मनस्थितीतच नव्हते. समजलं ते. कसं? दाजींच्या दुसऱ्या पत्रात तू स्वतःचंही घर सोडलंस अशी बातमी होती. माझी मुलगी मला आणि मी तिला मेलो असं नानांनी दाजींना सांगितलं. शेखर एवढं बोलून थबकला. बाबी पुढे म्हणाली, तुम्ही सांगा सगळं. मला काही वाटायचं नाही. ह्यापेक्षा जहाल विष मी पचवलेला आहे. आणि त्याशिवाय हे सगळं आता घडून गेलेलं आहे. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो सुधारला की शिवलेली जखम कौतुकाने दाखवत सुटतो. तुम्ही सांगा, तुम्हाला काय कळलं ते? कळलं ते एवढंच. त्यानंतर कळली ती तुझ्या बाळंतपणाची बातमी. आपल्याला मुलगा झाला हे कळलं. अगदी संत शांत आवाजात, कोणत्याही शब्दावर भर न देता बाबीने हा प्रश्न विचारला आणि तितक्याच शांत नजरेने तिने शेखरकडे पाहिलं. शेखर गांगरून गेला, गडबडून गेला. त्याची वाचाच जणू बंद झाली. निर्माण झालेली ती शांतता बाबीला पुरेशी ठरली. शेखरकडे न बघता ती उठली. तिने दोघांसाठी चहा करायला घेतला. शेखरला तोपर्यंत अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून ती एकीकडे गुणगुणायला लागली. बाबी आपल्यासाठी चहा करते आहे हे शेखरने ओळखलं. चहाची आता आवश्यकता नाही हे सांगायचं होतं, पण आपल्याला ह्या शब्दाने तो मुकाच बनला होता जणू. आदल्याच दिवशी रात्री दाजी शेखरला म्हणाले होते, शी इज व्हेरी स्मार्ट. तिने जर आपला मुलगा असा उल्लेख केला तर तू काय करशील? दाजी, पण मी तिला शब्द दिलाय. ते मी नाकारीत नाही. तुला फक्त हे पेलणार आहे का तेवढं बघ. त्यात काय कठीण आहे? ते तुला आता समजणार नाही. काही गोष्टी, काही घटना अशाच असतात की ज्या प्रत्यक्ष घडल्याशिवाय त्याचा अर्थ कळत नाही. आता तुझ्या डोक्यात फक्त सेंटिमेंट्स आणि सेंटिमेंट्सच आहेत. एकागी विचार करून उपयोग नाही. इतर खूप महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. कुठले? पद, वर्तुळ, समाज, पेशा, या कशाचाही विचार तुला शिवत नाही का? दाजी, हेच फॅक्टर्स बाबीच्या बाबतीत नव्हते का? ते तिने ठोकरून लावले. केवळ माझ्यासाठी. असंच नाही केवळ. मग? ती एक अफाट मुलगी आहे. हुशार आहे. मध्ये असं काही घडलं नसतं तर रीतसर ती सून म्हणून ह्या घरी आली असती. अभिमान वाटावा अशीच ती आहे. पण अहंकारी आहे. आपण सत्याची कास धरून चालतो
ह्याचाही तिला अहंकार आहे. सत्याची ताकद दाखवण्याचा तिला सोस आहे. त्यापायी तिनं स्वतःचं वाटोळं केलं, इतरांचं केलं. वाटोळं असं का म्हणता तुम्ही? दुसरं काय म्हणायचं? तिच्याशी लग्न करण्याचा मार्गच तिनं तुला ठेवला नाही. मला असं वाटत नाही. मला वाटतं आत्ताच तिच्याशी लग्न करण्यास खरं थ्रिल आहे. तिचा हात सत्याचा प्रयोग आणखीन महान ठरतो. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? तुम्हाला समजतंय ते? मुळीच नाही. मला ही तत्वाची भाषा समजत नाही. मी व्यवहारी माणूस आहे. मला डॅश समजतो. त्याशिवाय एवढा बिझनेस मी केलाच नसता. त्यातलं थ्रिलही मी जाणतो. पण त्याबरोबर मला कॅल्क्युलेशनचा विसर पडत नाही. प्रेम, माया, भावना हे सगळं मी ओळखतो. फक्त मी आहारीत जायला तयार नाही. भावनेच्या माझ्या विश्वात मी एक चित्र उभं केलं आहे. त्या चित्रात माझा देखणा कर्तबगार मुलगा फॉरेनहून आला आहे. त्याच्याबरोबर नवपरिणीत लाजून चूर झालेली गोरीपान पावलं असलेली, शिडशिडीत बांध्याची हिरवा चुडा घातलेली कोवळी नाजूक पत्नी आहे. लग्न मंडपात माझा 3 वर्षाचा नातू मी पाहू शकत नाही. दाजी सगळं पटतं, पण काय? बाबीला माझी फार गरज आहे. मी केव्हा तरी येणार आहे या आशेवर तिने उभारी धरली. आता मी आलोय म्हटल्यावर ती माझ्याशिवाय जगू शकणार नाही. तुला असं नक्की वाटतं? नुसतं वाटत नाही, इट इज अ फॅक्ट. मग तिला एकदा तू अवश्य भेट आणि पहा. काय? तुझ्या वाचून तिचं काहीच अडलेलं नाही ते पहा. जरूर जाईन, तेही उद्याच. भेट. मात्र प्रत्येक विधानासाठी उत्तर तयार ठेव, म्हणजे झालं. ती तुला बोलता बोलता कधी टॅप करीन, निरुत्तर करील सांगता यायचं नाही. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तिच्या घरी गेल्यावर बोलता बोलता समज ती म्हणाली, हा आपला मुलगा, तर त्यावर लगेच तू काय म्हणशील? हाऊ विल यू रिॲक्ट?